काय मग सखे, आपली सकाळ म्हणजे एकदम नातखुळा असते बघा. सकाळी डोळे उघडले की आपलं अंथरूण आवरायचं, आळस बिळस झडकून ताडकन उठायचं आणि थेट माझ्या मिठूपाशी जायचं. आणि त्याला मिठू मिठू राजा म्हटल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही म्हणा. तो पंख फडफडावून दात देतो, तवर आपली मांजरी कुठून तरी म्याव म्याव करत असतेच. तिला बघितलं का बरं वाटतं. सपकन पाणी त्या मारून प्राण्यांचं मस्त झालं की सडा हातात बादली टाकायचा. घेऊन सडा अंगणात टाकते वेळेस उतरायचं. ही मिठूकडे लक्ष जातेच बरं का, कारण मिठूला मिठू म्हटल्याशिवाय माझे दिवसही जात नाही. पाण्याजवळ गेल्यानंतर मिठूकडे लक्ष जातं आणि तोही खूप छान नजरेने पाहत असतो. त्यामुळं 5 मिनिट का होईना त्याच्याकडे लक्ष जातंच आवरण्याच्या अगोदर. नंतर झाडून घेतल्यानंतर सपकन पाणी मारून मस्त सडा टाकायचा. सडा टाकत असताना आपली मांजरी आजूबाजूला लुडबुड करत असतेच बरं का. मग आपल्या झाडाकडे वळायचं. तांब्याने पाईप असेल तर कधी पाईपनी पाणी टाकते आणि तांब्या असेल तर तांब्याने मी पाणी टाकते. या कुंड्यामध्ये मी 2-4 दिवसच झाले बी टाकून. आता हळूहळू रोपटे येतील, पाहू आपण. ही ओली झालेली आणि टवटवीत झालेली झाडे बघून मन कसं भरून आणि प्रसन्न वाटतं. खरंच त्याकडे पाहतच राहावंसं वाटतं. आणि ते मस्त वास, किती बरं ते सुखद सहवास किंवा वास. आणि मग सडाच्या त्या ओल्या जमिनीवर छानपैकी रांगोळी काढायची. सडा झाल्यानंतर, रांगोळी झाल्यानंतर घर कसं छान वाटतं. सडा, रांगोळी आणि पाणी टाकलेलं झाड बघून कसं वाटतंय जणू आपलं घर हसतंयच की काय. सगळं गचकन आवरून जोडते चढवायचे आणि निघायचं आपलं वॉकिंगला. स्टेडियमला 2-3 चक्कर मारल्या की मन कसं फ्रेश होऊन जातं. सगळीकडे हिरवळ बघून डोळ्यात कसं थंड वाटतंय म्हणा. ती झाडं झुडपं, सकाळची ती कोवळी ऊनं आणि थंडावा, मन एकदम प्रसन्न होऊन जाते. आणि त्या हिरवळीत चालताना सगळा ताणतणाव कुठल्या कुठं निघून जातो आणि अंगात वेगळीच शक्ती येते. मस्त फिरून आलं की मग घराकडे वळायचं. आपल्या आल्या आधी पोपटाला पाणी बदलायचं आणि मांजरीला दूध द्यायचं, आपलं रोजचं काम. आणि मग मस्त वाफाळलेला चहा मारायचा. अशी ही आपली नांदेडची थाट असते बघा.